नमस्कार. मी डॉक्टर पंढरी इंगळे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. आज या ठिकाणी मला सांगण्यासाठी आनंद होत आहे. जसं आपण आई वडिलांची सेवा करतो आणि गुरुजनांची सेवाचं भाग्य मला या ठिकाणी लाभलं. मी ऍक्च्युली नवोदय विद्यालय शेगावचा विद्यार्थी आणि त्या ठिकाणी माझं शिक्षण झालं. मला अभिमान आहे, मी नवोदयाचा विद्यार्थी आहे आणि या जे शिक्षण मिळालं त्यात माझ्या ज्या करिअरमध्ये नवोदयचा खूप मोठा वाटा त्या ठिकाणी आहे. जर नवोदय नसतं तर आम्ही आज डॉक्टर पण नसतो. आणि खरोखर आणि आज आमचे नवोदयचे म्हणजे फार जवळपास 25 वर्षानंतर ते 2002 मध्ये मी नवोदयला होतो. त्यानंतर 25 वर्षानंतर आमचे समाजशास्त्र शिकवणारे सर त्यांचं ट्रीटमेंट करण्याचं सौभाग्य मला मिळालं. मी भगवान धन्वंतरीचे खूप खूप मला आशीर्वाद आहेत आणि इथे कुठंतरी आमच्या गुरुजनांची सेवा आमच्या हातून घडून घेतली ही भगवंताची माझी कृपाच माझ्यावर म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी सर आले, आम्हाला खूप आनंद झाला. सरांचे खूप सारे विद्यार्थी सरांना भेटायला आले. परंतु व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू आहे की आयुर्वेदाचं ज्ञान हे घरापर्यंत घरोघर पोहोचलं पाहिजे. आपण भरपूर साऱ्या गोष्टीमध्ये बघतो की एखादं सियाटिका कोणी सांगतं किंवा डिस्बल्ज होतो आणि लगेच ऑपरेशन सांगतो आणि आपण गडबडीने जाऊन ऑपरेट करतो. पण ऑपरेशन ही सगळ्यात शेवटची स्टेप राहते. ज्यावेळेस खूप नर्व कॉम्प्रेस असेल, तुम्हाला युरिनच जर एखाद्या वेळेस नर्व कॉम्प्रेस झाली आणि युरिनचा प्रॉब्लेम वगैरे व्हायला लागला किंवा अतिशय क्रिटिकल कंडिशन, तेव्हा ऑपरेशन पर्याय हा ठीक असू शकतो. परंतु डेली रुटीन मध्ये जर आपण आयुर्वेद जर अवलंबलं तर निश्चित स्वरूपात कुठलंही ऑपरेशन करावं लागत नाही. सरांची तशीच हिस्ट्री होती. सरांना बाकी ते पुण्याला राहत होते, त्यामुळे तिथे त्यांनी रिपोर्टनुसार त्यांना ऑपरेट सजेस्ट केलं होतं. परंतु सरांचा आयुर्वेदावर खूप मोठा विश्वास होता आणि सरांनी माझे व्हिडिओ वगैरे नवोदय गुरु पण बघून सर आले या ठिकाणी. आज 7 दिवस पूर्णपणे त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट घेतली आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स त्यांनी दिला. जे आपण पंचकर्ममध्ये त्यामध्ये आपण बस्ती असेल, अग्निकर्म असेल, विद्यकर्म असेल, शिरोधारा असेल, सगळ्या ट्रीटमेंट आपण केल्या आणि सरांना खूप चांगलं वाटलं. तर मी एकदा सरांना आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, सर तुम्हाला काय काय त्रास होता ते एकदा तुम्ही सांगू शकता का? यस सर. सर्वांना नमस्कार. मला सायटिकाचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. चालताना हा जो माझा उजवा पाय आहे त्याला बधीर होत होता. तो 1 किलोमीटर चाललं किंवा 1.5 किलोमीटर चाललं तर मला बसून जावं लागत होतं. आणि आताही होतं, म्हणजे 2022 पासून आहे. आणि आता पण मी डॉक्टर पंढरी इंगळे यांच्या दवाखान्यामध्ये आलो. बस स्टेशन पासून तर दवाखान्यापर्यंत मला मध्ये 2 वेळा बसावं लागलं. त्याच्यानंतर म्हणजे बसलो म्हणजे मला जमिनीवरती हात टेकून उभं राहावं लागत होतं. पण आज माझी अशी कंडिशन झाली, मी पद्मासनामध्ये बसतो, उखडू बसू शकतो आणि मला कोणत्याही प्रकारचा आधार न घेता मी आज उठू शकतो. आणि माझा जो सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, जो कंबरदुखी वगैरे, फ्रोझन शोल्डर आहे, हे एकदम कमी झाले. आणि मला तर वाटतं आता थोडंफार औषधी घेतली तर ते पूर्ण 100% त्याचा नायनाट होईल असा मला आत्मविश्वास आहे. आणि दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा असे भरपूर रुग्ण आहे, ते ऑपरेशन करतात. असा थोडासा जरी प्रॉब्लेम झाला तरी दवाखान्यामध्ये जाऊन, सर्जनकडे जाऊन, न्यूरो सर्जनकडे जाऊन ऑपरेशन करतात. पण ऑपरेशन करण्याच्या अगोदर तुम्ही चिखली येथे या. डॉक्टर पंढरी इंगळे विद्या वाचस्पती, MD PhD, खूप वेल क्वालिफाईड आहे ते. आणि महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक संस्थांचे आणि आयुष मंत्रालयाचे त्यांना अवॉर्ड मिळालेले आहेत. खूप अवॉर्ड आहे. तुम्ही जर त्यांच्या दवाखान्याला तर तुम्ही अवॉर्ड पाहून आश्चर्यचकित व्हाल. म्हणून माझी तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे की ऑपरेशन करू नका. कारण 25-25 टाके पडलेले लोक इथे माझ्या समोर आले परवा. म्हणजे ऑपरेशन करून सुद्धा, न्यूरो सर्जरी करून सुद्धा ते डॉक्टर पंढरी इंगळेकडे आलेले आहे. मी त्यांना डोळ्याने पाहिलं आणि ते म्हणत होते, सर आमचे पैसे पण गेले 3 लाख आणि आमच्याला काही फरक पडला नाही, आम्ही उलट जास्त परेशानीमध्ये झालो आहे. आणि आता पुन्हा सरांची ट्रीटमेंट ते लोक घेत आहेत. म्हणून तुम्ही खूप विचारपूर्वक विचार करा आणि ऑपरेशन करायच्या अगोदर एक वेळा डॉक्टर पंढरी इंगळे साहेबांना तुम्ही या आणि अवश्य भेटा, त्यांचा सल्ला घ्या. ही तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. पंढरी इंगळे सर हे अतिशय चांगले आहेत आणि खूप मृदुभाषी आहेत. पेशंटशी अत्यंत प्रेमाने बोलतात आणि त्यांच्या बोलण्यामुळे पेशंट किती लांबून आहे त्याचा अर्धा आधार त्याच पहिल्या दिवशी कमी होतो. अत्यंत मृदुभाषी आहे. त्यांची सगळी प्रकारची व्यवस्था करतात. तिथे काही टेन्शन नाही असं म्हणू नका कोणी की लांब आहे की काय आहे. सगळेजण या आणि या दवाखान्यामध्ये येऊन तुमचा जो
बिमारी आहे, स्पाइन सर्जरी आहे, काही कोणाचा काही सायटिका आहे, प्रजन शोल्डर आहे, गुडघेदुखी आहे, त्याच्यानंतर काही लोकांना मूतखडा असतो, काहींना पिल्या असतो, काहींना आमवात असतो, त्याच्यानंतर काहीला संधिवात आहे. अशा अनेक रोगावरती त्यांच्यावर अत्यंत प्रभावशाली उपाय ते करतात, आत्मविश्वासाने करतात. आणि लोक इथे येतात, रुग्ण ते रडत रडत येतात आणि इथून हसत हसत जातात. म्हणून सगळं महाराष्ट्रातील जेवढे रुग्ण आहेत संबंधित रोगाशी, त्यांनी एक वेळ या आणि इथे गंगाई हॉस्पिटल, चिखली, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी या आणि अवश्य भेटा. धन्यवाद. नाही, तुम्हाला एक क्वेश्चन विचारायला आला मला. Yes. ट्रीटमेंट भरपूर लोकांचा गैरसमज राहतो, आयुर्वेदाला उशीर आराम पडतो बरोबर. किंवा ट्रीटमेंट खूप लेंदी आहे, असं काही वाटलं का तुम्हाला? नाही, नाही. हा. किंवा ट्रीटमेंटचे काही साईड इफेक्ट काही आहे का? नाही नाही, बिलकुल नाही. आयुर्वेद म्हणजे विदाऊट साईड इफेक्ट, कोणत्या प्रकारचा साईड इफेक्ट नाही त्याच्यामध्ये. ट्रीटमेंट दरम्यान काही त्रास झाला तुम्हाला? नाही. आणि एक प्रकारची गोळी पण घेता नाही आम्ही. कुठली आता ट्रीटमेंटच्या पिरियड मध्ये कोणीही हे डॉक्टर आम्हाला कोणती गोळी देत नाहीत ॲलोपॅथीची, आणि आयुर्वेदिकची गोळी पण दिली नाही आतापर्यंत कोणाला. त्यांची जे थेरपी आहे वेगवेगळ्या प्रकारची, जे संबंधित जो रुग्ण आहे त्याला जे जरूरत आहे अशाच प्रकारची थेरपी त्याला देतात. आणि त्याचा 7-8 दिवसामध्ये त्याला एकदम चांगल्या प्रकारचा फरक पडतो. मी पाहिलं, एक नाशिकहून आणि नांदेडहून, बसमतहून असे भरपूर पेशंट आलेले आहेत. त्यांना चालता येत नव्हतं माझ्यासमोर, तो मनुष्य लगडत लगडत होता. आता 4 दिवस ती ट्रीटमेंट झाली, तो एकदम ओके झाला. तर आता तो 22 वर्षाचा मुलगा आहे, खूप खुश आहे तो. त्याला खूप मोठा हिपचा प्रॉब्लेम होता, तो पण एकदम ओके झाला. म्हणजे याच्यामध्ये औषध वगैरे काही नाही. औषध याच्यामध्ये ॲलोपॅथीचा त्यांनी बिलकुल वापर केलेला नाही. प्युअर थेरपी देऊन ते पेशंटला चांगला लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करतात. तर असे कोणी रुग्ण असतील जे संधिवात, आमवात असेल, डिस्क असेल, डिस्क प्रोट्रुशन, डिस्क हर्निएशन किंवा नर्व कॉम्प्रेस झालेली असेल, स्पायनल कॉर्ड इंजुरी असेल, असं सगळ्या आजारावर किंवा नी जॉईंट रिप्लेसमेंट सांगितले असेल, तर या सगळ्या आजारावर आपण आपल्या आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये प्रभावीपणे उपचार आपण करतो. लोकांपर्यंत हे आयुर्वेदाचं ज्ञान पोहोचलं पाहिजे. ह्या व्हिडिओ बनवण्यामागचा हाच हेतू आहे की लोकांपर्यंत अवेअरनेस आला पाहिजे, स्वतःबद्दल सजग झालं पाहिजे. ऍक्च्युली सर शिक्षक होते, त्यावेळेस खूप जास्त बोलायचं काम होतं, वाद त्यामुळे वाढला. आणि त्या पद्धतीने आपण आता व्यायाम पण, सरांचा व्यायाम असल्यामुळे तरी त्यांची तब्येत खूप चांगली आहे, परंतु लोक व्यायाम करत नाही, बसण्याचा जॉब असतो. तर आता बदलती जीवनशैली आपण अडॅप्ट न करतात, काय बदल करता येईल, चांगलं आरोग्य कसं राखता येईल, त्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. अशा सुद्धा सल्ल्याकरता तुम्ही आमच्या हॉस्पिटलशी संपर्क साधू शकता. तरी जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय आयुर्वेद. नमस्कार.